परंतु जगामध्ये असे पण काही तत्वज्ञान आहेत की जे म्हणतात की शरीर आणि आत्मा समान आहे आणि जो बदल शरीरात होतो तो आत्म्यात पण होतो, किंवा शरीर नष्ट झाले की आत्मा पण नष्ट होतो. खास करून बुद्धिस्ट तत्वज्ञान आणि जैन तत्वज्ञानामध्ये पण असं मानलं जातं. जैन तत्वज्ञानानुसार आत्म्याचा आकार हा शरीराच्या आकारा एवढा आहे. बुद्धिस्ट तत्वज्ञानानुसार जेव्हा शरीर नष्ट होतं तेव्हा आत्मा पण नष्ट होतो. आणि बऱ्याचशा बाकीच्या धर्मामध्ये पण पुनर्जन्माला ते लोक मान्य करत नाहीत. आता आधुनिक विज्ञानाने पण पुनर्जन्म सिद्ध केलाय, त्याच्यामुळे जरी आपल्याला वाटत असेल परत परत सांगतायत तरी बाकीच्या लोकांच्या विचारधारा लक्षात ठेवून काही मुद्दे परत परत सांगितले. तरी 6 जे बदल आहेत 5 नंबर 75 वरती सांगितले ते शरीरामध्ये होतात, आत्म्यामध्ये होत नाहीत. आता आपल्यापैकी आपण आपल्या शरीरात होणारे हे बदल बघितले असतील. त्याच्यानंतर भगवंत सांगतात की प्रभुपाद म्हणतात आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाहीये. कारण जिथे वेळच कार्य करत नाही त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ कसा ठरवणार? हे 3 काळ जिथे वेळ आहे तिथे आहेत, परंतु आत्मा या वेळेच्या पलीकडचा आहे. त्याच्यामुळे आत्म्याचे भविष्य भूत कधीच काही नाहीये, कारण हा शाश्वत काळाचा आहे. आत्मा हा सनातन नित्य असत असणारा आणि पुरातन अर्थात त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातील नोंद नाहीये. हा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की वेळेनुसार आपण याला सांगू शकत नाही. कधी अस्तित्वामध्ये आला हे कदाचित जेव्हा व्यक्ती भगवंताची प्राप्ती करेल तेव्हाच त्याला या गोष्टी समजतील. बाकीच्या गोष्टी आपण बघितल्या. नंतर प्रभुपादांनी काय सांगितलंय की की हृदयामध्ये आत्मा आहे, याला पण आपण विज्ञानाच्या सहाय्याने प्रयोगातून नाही बघू शकत, परंतु प्रभुपाद म्हणतात काही लक्षणावरून या गोष्टी आपण समजू शकतो. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरून जाणू शकतो. याला उदाहरण प्रभुपाद सूर्यावरून देतात. कधी कधी खास करून पावसाळ्यामध्ये जेव्हा ढग येतात तेव्हा सूर्य दिसत नाही, परंतु तरी सुद्धा आपल्याला माहिती असते की सूर्य आहे, कारण प्रकाश असतो. तसं जरी आपण आत्म्याला नाही बघू शकलो तरी शरीरामध्ये जी चेतना आहे त्याच्यामुळे आपण समजू शकतो की शरीरामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची जाणीव होते. नंतर एक मुद्दा असा सांगितला की परंतु जीवात्मा विसरतो, कृष्ण विसरत नाहीत. हे आपण चौथ्या अध्यायामध्ये पण अभ्यास केला होता की जेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुन, हे ज्ञान मी सूर्यदेवाला दिले तेव्हा तू पण होतास, परंतु तू विसरला, मी विसरलो नाही आणि मी कधी विसरत नाही. जर भगवंत पण आपल्यासारखे जर विसरणार असते तर मग त्यांच्या ज्ञानाला काही महत्व राहिलं नसतं, कारण एक अज्ञानी व्यक्ती दुसऱ्या अज्ञानी व्यक्तीला काय सांगणार. तर हा श्लोक नंबर 20 मध्ये आपण काय बघितले की आत्म्याचे काही गुणधर्म बघितले, जसा की त्याचा कधीच जन्म होत नाही, कधीच मृत्यू होत नाही, तो शाश्वत आहे, खूप पुरातन आहे आणि शरीर मरतं पण आत्मा मरत नाही. याचे काही आपण गुणधर्म 20 मध्ये बघितले. आता 21 मध्ये काय म्हणतात भगवंत, वेदा विनाशिनम नित्यम येनम अजम अव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. श्लोक नंबर 21 बरोबर. तर इथे अर्जुनाला भगवंत सांगतात की अर्जुन, ज्या व्यक्तीला समजतं की हा आत्मा नित्य आहे, अजम अवयम आहे, अजन्म आहे आणि याच्यामध्येच कधी अवयव म्हणजे क्षयविरहित आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे ज्या व्यक्तीला आत्म्याचं पूर्णपणे ज्ञान झालंय असा व्यक्ती दुसऱ्याला कसा काय मारणार, कम घात येते आणि हंती कम, किंवा कसा मारवणार. थोडक्यात जेव्हा व्यक्ती आत्मज्ञानावरती येतो तेव्हा तो आणि या आत्मज्ञानाच्या स्तरावरती येऊन जेव्हा आपलं कर्तव्य करतो तेव्हा तो दुसऱ्याला मारत नाही. तर अर्जुनाला पण युद्ध करण्यासाठी सांगितले, परंतु आत्मज्ञानाच्या साह्याने. तर हा मुद्दा समजावून सांगण्यासाठी कसा एक व्यक्ती दुसऱ्याला मारू शकत नाही किंवा मारण्यासाठी प्रेरित करू शकत नाही. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी न्यायाधीशाचं उदाहरण दिले की न्यायाधीश एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देतो, परंतु तो न्यायाधीश त्याच्यामध्ये बांधला जात नाही, कारण तो कर्तव्य म्हणून करतोय. तसंच जेव्हा अर्जुनाला समजेल की मी शरीर नसून एक आत्मा आहे आणि माझं कर्तव्य धर्म स्थापनेसाठी एक कार्य करणं आहे, तेव्हा त्याला या कार्याने काहीच बाधा होणार नाही. परंतु जर बघा एकच काम आहे, काय काम आहे की दुसऱ्याचा जीव घेणे युद्धामध्ये. परंतु जर मला अधिक इंद्रतृप्ती करण्यासाठी जास्त जमीन मिळावी, जास्त संपत्ती मिळावी म्हणून जर एखाद्या व्यक्तीला मारलं
तर ते मारण्याचं कार्य बाध्य करतं. परंतु अधार्मिक शक्तीला कमी करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी जर त्या शत्रूला मारलं तर तेच मारण्याचं कार्य बाधक होत नाही, उलट प्रगतीचं कारण ठरतं. तर हा थोडासा सूक्ष्म भेद आहे. काम एकच आहे, परंतु व्यक्तीची चेतना काय आहे त्याच्यानुसार त्या कार्याचे परिणाम भिन्न आहेत. आणि याला स्पष्ट करण्यासाठी प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये मनुसंहितेचा पण उल्लेख केलाय की मनुसंहितेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून वगैरे केला किंवा खूपच निंदनीय कार्य केलं तर मनुसंहिता सांगते की अशा व्यक्तीला मृत्यूदंड दिला पाहिजे. आधुनिक काळामध्ये तुम्ही काही ॲम्नेस्टी इंटरनॅशनल वगैरे अशा काही संस्था आहेत, त्यांना काय म्हणतात की मानवतावादी काहीतरी नाव आहे या लोकांचं, ह्युमन राईट्स वाले काय म्हणतात की नाही, मृत्यूदंड नाही दिला पाहिजे. परंतु जर तुम्हाला कोणी विचारले की तुमचं शास्त्र काय सांगतं की मृत्यूदंड दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे, तर आपण सांगतो की शास्त्रानुसार मृत्यूदंड दिला पाहिजे, कारण या मृत्यूदंडामुळे त्या अपराधी व्यक्तीचं भलं होतं. कारण जर त्याला मृत्यूदंड नाही मिळाला तर या पापाची त्याला शिक्षा कदाचित पुढच्या जास्त जन्मापर्यंत भोगावी लागेल. परंतु त्याला जेव्हा मृत्यूदंड होतो तेव्हा त्याची थोडीशी शिक्षा त्याला इथे भेटल्यामुळे समोर त्याच्यात कष्ट कमी होतं. म्हणून निंदनीय खास करून इतरांचा खून करणे किंवा बलात्कार वगैरे अशी प्रकरणं घडतात, याच्यामध्ये मृत्यूदंड योग्य आहे शास्त्रानुसार. आणि हे त्या व्यक्तीसाठी पण चांगले आहे आणि समाजासाठी पण चांगले आहे. मानव अधिकाराच्या नावाखाली जर तुम्ही त्या व्यक्तीला सोडण्यास सांगितलं तर समाजामध्ये लोकांमध्ये भीती नाही राहणार आणि अशा व्यक्तीला पण पुढच्या जन्मामध्ये त्रास होईल. तर दोन्ही दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे. अशा अपराधांना कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. ही हिंसा योग्य कारणासाठी असल्याने त्यातून पापकर्म नाही होणार. आपण आता चर्चा केली की कार्य एकच आहे, हिंसा करणं, पण त्यामागचा उद्देश काय आहे याच्यानुसार त्या कार्याचे फळ ठरतात. की इंद्रिय तृप्तीसाठी की संपत्ती प्राप्त करण्यासाठी जर एखादा राजा युद्ध करत असेल तर त्याने तो बाध्य होईल, परंतु जर धर्माच्या स्थापनेसाठी करत असेल तर त्याने बाध्य होणार नाही. जेव्हा ज्ञानावर आधारित हिंसा असते तेव्हा त्या हिंसेचं काही प्रतिफळ नसतं. तिथे परत प्रभुपाद आणखी एक शेवटी उदाहरण देतात डॉक्टरचं. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. तर म्हणजे डॉक्टर शस्त्रक्रिया करतो तेव्हा शरीरातून रक्त येतं. आपण स्वतःहून डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की माझ्या शरीराला कापा, तिथे आपण त्याला शिक्षा नाही करत. तसं अर्जुनाची या लोकांना मारणे म्हणजे समाजाची शस्त्रक्रिया करण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये जसं डॉक्टरला दोषी नाही धरलं जातं तसं अर्जुनाला दोषी नाही ठरवलं जाणार. हा मुद्दा इथे सांगला जातोय. तर या श्लोकामध्ये आपण काय बघितले, जेव्हा व्यक्ती ज्ञानाच्या स्तरावरती येतो की मी शरीर आणि आत्मा आहे, तेव्हा तो कोणाला मारू शकत नाही आणि कोणाला मारवू शकत नाही. परंतु हे ज्ञान स्तरावरती अपक्व स्तरावरती असं बोलणं योग्य नाही होणार. नंतर परत हे आत्म्याचे जे शरीर बदलाचे काही समजावून सांगण्यासाठी काही एक उदाहरण दिले भगवंतांनी. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरो पराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी समाती नवानी देही. किती सोप्या शब्दात कृष्ण समजावून सांगतायत की जसे आपण जुने कपडे बदलतो आणि नवीन कपडे घालतो, तसं जेव्हा शरीर जुनं होतं तेव्हा आत्मा त्या शरीराला सोडते आणि नवीन शरीरात जाते. तर कपडे बदलताना आपल्याला म्हणजे काही शोक होत नाही की अरे मी हे कपडे का सोडून देतो, कारण ते कपडे फाटलेत. तसंच आत्म्याला पण तसं आत्म्याची आसक्ती असते. तर त्याच पद्धतीने ऍक्च्युली उदाहरणाचा मुख्य उद्देश हा आहे की जसे कपडे बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो. नाहीतर आपण जास्त उदाहरण स्ट्रेच केलं तर फार चुकीचे अर्थ नको निघायला. नवानी संन्याती अन्यानी संन्याती नवानी देही. तर इथे एक मला काय मुद्दा आठवत होता की शरीरामध्ये जे बदल घडतायत तसाच मृत्यू पण एक बदल आहे, त्याला आपण स्वीकार केला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा व्यक्ती अध्यात्मामध्ये प्रगती करतो तेव्हा त्याचा मृत्यू बदलची भय कमी व्हायला लागतं. कारण की त्याला समजतं की बाबा मृत्यू म्हणजे काही एंड नाहीये. जेव्हा आपण जशी खूप पिक्चर मध्ये गाणे पण असतात की जिंदगी एक बार आएगी दोबारा नहीं मिलेगी किंवा जवानी एक बार आए ना मिले दोबारा. तर या तत्वज्ञानामुळे प्रॉब्लेम काय होतं की लोकांना काय वाटतं की अरे जीवन एकदाच आहे, मजा मारून घ्या. आणि मग जर एखाद्याला काही आजार झाले, मजा नाही करतायत, तर तो खूप दुःखामध्ये जाईल किंवा त्रासामध्ये जाईल. आणि एखाद्याला जवळ जर मृत्यू आला तर त्याला खूप भीती वाटेल की अरे आता माझं सगळे इंद्रिय तृप्ती नष्ट होणार.
परंतु जेव्हा व्यक्तीला कळतं की मृत्यू म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही, कपडे बदलण्यासारखं आहे, तेव्हा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि असा व्यक्ती आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करू शकतो, कारण त्याचा आयुष्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कारण जेव्हा आयुष्याला एकच आयुष्य मानतो तेव्हा पूर्ण दृष्टिकोन काय असतो की अधिकाधिक इंद्रिय तृप्ती करून घ्या, कारण परत मिळेल की नाही मिळेल माहिती नाही. परंतु हे तर चुकीचं आहे. उलट हे तत्वज्ञान लोकांना वाईट क्रिया करण्यासाठी प्रवृत्त करते. तुम्ही कदाचित सॉक्रेटिस बद्दल ऐकलं असेल. सॉक्रेटिसला पण असं म्हणतात की शेवटी विष देऊन त्याला मारलं होतं. तर त्याला मारताना सॉक्रेटिस बोलला होता की तुम्ही मला तेव्हाच मारू शकाल जेव्हा तुम्ही मला पकडू शकाल. तर तेव्हा त्या लोकांना समजलं नाही की हा काय बोलतोय. तर सॉक्रेटिसला असं म्हटलं जाते, प्रभुपाद पण म्हणायचे की सॉक्रेटिस आत्म्याच्या स्तरापर्यंत पोहोचले होते. सॉक्रेटिस म्हणायचे की तुम्ही माझ्या आत्म्याला पकडू शकत नाही तर मारणार काय. तर असा व्यक्ती निर्भय होऊ शकतो. तरी निर्भय होण्याचं आणि खूप चांगले चांगले फायदे आहेत. आपण शेवटी चर्चा करू की आत्मज्ञानाचे काय फायदे होऊ शकतात. नंतर आपण जवाहरमध्ये पण चर्चा केली होती आकाशी झेप घेरे पाखरा. त्या पूर्ण क्लासचा जो थीम लाईन आहे हा पान नंबर 78 वरती मुंडक उपनिषद मधला जो श्लोक दिलाय, समान वृक्षे पुरुषो निमग्नो, आणि भागवतामध्ये पण आहे, सुपर्णावेतो सदृशो सकायो यदृच्छयो कृत निडोच वृक्षे एकच तयो खादती पिप्पलान्नम अन्यो निरण्योपि बलेन भूयात. की एक वृक्ष आहे, त्याच्यावरती 2 पक्षी आहेत. एक पक्षी फळ खातो आणि एक पक्षी केवळ त्याचा साक्षीदार आहे. तर या शरीरामध्ये आत्मा बऱ्या वाईट कर्माची फळं चाकतोय आणि भगवंत केवळ वाट बघतात की कधी हा माझ्याकडे वळेल. तर याच्याबद्दल पूर्वपादान तात्पर्यामध्ये काही वर्णन केले. तुम्ही त्याच्या वाचन करू शकता. आणि जेव्हा जीव या बऱ्या वाईट फळापासून आपले लक्ष थोडंसं वळवतो आणि भगवंताकडे आपला कल करतो, तेव्हा त्याच्या सगळ्या शोकांचं नाश होतो. बघा, आपण पण बघू शकतो. उलट आधुनिक समाजामध्ये इतकं कठीण झालंय. आधी तरी लोक शेती वगैरे करायचे, परंतु गावामध्ये रामलीला वगैरे असायच्या किंवा भागवत सप्ताह व्हायचे किंवा एकादशीला लोक एकमेकांच्या घरी काहीतरी पूजा वगैरे पोथीपाठ वाचत बसायचे आणि एवढे कष्ट असून त्यांच्याकडे थोडासा तरी वेळ असायचा. परंतु आता संपत्ती वाढली आहे, परंतु व्यक्तीला अध्यात्मासाठी वेळ नाहीये. आणि अधिकाधिकच त्याच्या चिंता वाढत चालल्यात. तर इथे आपण बघू शकतो की किती जरी भौतिक प्रगती केली तरी ह्या भौतिक चिंतांचा कधीच नाश होणार नाही. या भौतिक चिंतांचा नाश करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंतांकडे वळणे. भगवंताकडे वळणं म्हणजे आपण असं म्हणत नाही की तुमची नोकरी वगैरे करू नका, परंतु असं नको व्हायला की कुटुंब पालनामध्ये नोकरीमध्येच इतका वेळ निघून जातो की अध्यात्मासाठी वेळच नाहीये आणि मग आयुष्यभर नुसत्या कंप्लेन करत राहणार की मला घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, हे नाही, ते नाही, नेहमी शोक करत राहणार. या शोक आणि याने कधीच्या शोकाचं निवारण होणार नाही. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. जर तुम्ही शास्त्रांना विचारलं की शोकातून मुक्त होण्याचा मार्ग काय, तर शास्त्र सांगेल की भगवंतांकडे वळणे. आणि जर तुम्ही आधुनिक लोकांना विचारलं तर ते काय सांगतील की अधिकाधिक पैसा कमवणे किंवा व्यायाम करणे किंवा ह्या ज्या काही शारीरिक गोष्टी आहेत, परंतु याच्यातून शाश्वत आनंद नाही मिळू शकणार. कारण आनंद जिथे आहे त्याच्याकडे वळावं लागेल ना आपल्याला. परत हा जो दुसरा मुद्दा आहे तो आपण बऱ्याच वेळा चर्चा केली आहे की अर्जुनाची हिंसा का मान्य आहे. कारण हे धार्मिक युद्धासाठी आहे आणि जसा डॉक्टर शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्याला काही शिक्षा केली जात नाही, तसं अर्जुन इथं समाजाची शस्त्रक्रिया करतो. त्याच्यानंतर श्लोक नंबर 23 मध्ये आत्म्याचे आणखी काही गुणधर्म सांगितलेत. नैनम छन्नंदी शस्त्राणी, की कुठल्याच प्रकारचे शस्त्र आत्म्यावरती काहीच परिणाम करू शकत नाही. तर तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितले की आधुनिक शस्त्रास्त्र जी आहेत ती मुख्यतः अग्नीच्या स्वरूपाची आहेत. कुठलाही बॉम्ब घ्या, ऍटम बॉम्ब घ्या किंवा हायड्रोजन बॉम्ब, कुठलाही बॉम्ब असू द्या, याच्यामध्ये काय होते की अग्नी बाहेर येतो. परंतु वैदिक शास्त्रामध्ये किंवा आपण टीव्ही मध्ये सिरियल मध्ये बघितलं असेल की आधीच्या काळामध्ये इतर पंचमहाभूतांचे पण अस्त्र होते, जसे की वायू अस्त्र, अग्नी अस्त्र,
त्याच्यानंतर वरुण अस्त्र म्हणजे काय की त्याच्याद्वारे पाणी वापरलं जाणार. परंतु आधुनिक विज्ञानाला केवळ आतापर्यंत अग्नीचे अस्त्र बनवायला हे भेटलंय, काय म्हणतात त्याला की यश मिळाले. बाकीचे अस्त्र त्यांनी आणखीन प्राप्त केले नाहीत. परंतु जर वैदिक तत्वज्ञान बघितलं तर आपल्याकडे इतर अस्त्रांचं पण वर्णन आहे. कदाचित विज्ञान जशी प्रगती करेल इतर अस्त्रांचा पण शोध लावला जाईल. तर ब्रह्मास्त्र वगैरे हे अग्नीचे अस्त्र होते, परंतु वरुणास्त्र वगैरे हे पाण्याचे अस्त्र होते, किंवा एक हे आहे पर्वतास्त्र पण आहे, वायू असतात हे. तर परंतु टीव्ही मध्ये बघताना बरेच लोक मजा करूचे की अरे असं शक्य आहे. शक्य आहे, आणखी विज्ञानाला काही गोष्टी समजल्या नाही. 200 वर्षापूर्वी जर आपण कोणाला म्हटलं की इथून मी अमेरिकेच्या व्यक्तीला बोलवू शकतो, तर लोकांचे कदाचित विश्वास बसला नसता. पण आता मोबाईलच्या सहाय्याने शक्य आहे. तर काही वेपन्स मध्ये या लोकांनी आवाजाचा वगैरे उपयोग केला जातो, आवाजाच्या सहाय्याने लोकांना बेशुद्ध वगैरे करणं. तर थोडीफार या परंतु मॉडर्न सायन्स खास करून अग्नीच्या अस्त्रावर जास्त भर देतो. तर का अस्त्राबद्दल प्रभुपाद बोलले? कारण श्लोक काय सांगतो की कुठल्याच प्रकारच्या अस्त्राने आत्म्याला इजा पोहोचवली जाऊ शकत नाही. न त्याला कापलं जाऊ शकतं, न त्याला जाळलं जाऊ शकतं, न त्याला ओलं केलं जाऊ शकतं, न त्याला सुकवलं जाऊ शकतं. कारण हे सगळे भौतिक तत्व आहे आणि आत्मा दिव्य तत्व आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत कार्य करू शकत नाहीत. तर हे आपण काही मुद्दे बघितले. तात्पर्यामध्ये तुम्ही दोन्ही प्रकारच्या शस्त्रास्त्रांची जे प्रभुपादांनी उल्लेख केला त्याच्याबद्दल वाचन करू शकता. नंतर जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही. जर तुम्ही मागचे 2 क्लास ऐकले असतील तर तुम्हाला आता हा मुद्दा लगेच समजून येईल. कोण सांगेल या ओळीचा अर्थ काय? जीवात्मा केवळ अज्ञानामुळे उत्पन्न कसा झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही. म्हणजे काय? मायावादाची कुठली थेरी आहे? ते तर मोठी झालं. पण तिथे प्रभुपाद या ओळीमध्ये कोणत्या आपल्या स्पेसिफिक गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातात की अज्ञानामुळे आत्मा उत्पन्न झाला आणि मायाशक्तीने प्रभावित झाला. मायाशक्तीने प्रभावित झाल्याच्यावरून काय आठवतं तुम्हाला? हा तर प्रभुपाद या मुद्द्याकडे आपल्याला घेऊन जाईल की तुम्ही म्हणता की जे ब्रह्मसत्य जगन मिथ्या केवळ ब्रह्मच आहे. या ब्रह्मावरती मायाच्या आवरणाने ईश्वरभाव आणि जीवभाव निर्माण होतो. परंतु प्रभुपाद याचं इथे खंडन करतायत की मायावादी लोक याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. त्याची आपण आधी पण चर्चा केली. जर माया ब्रह्मणला कव्हर करत असेल तर माया ब्रह्मणपेक्षा श्रेष्ठ झाली. आणि तुम्ही म्हणता की ब्रह्म सत्य जगन मिथ्या किंवा सर्वम खलु इदं ब्रह्म किंवा केवळ ब्रह्मच अस्तित्वामध्ये आहे, मग ही माया कुठून आली? तर या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे नाही आहेत. आणखीन व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना अलग करणं शक्य नाही. का तुकडे करून अलग करणं शक्य नाही? कारण आपण इथेच आताच वाचन केलं की नैनम छंदंती शस्त्राने आत्म्याला कापलं जाऊ शकत नाही. असं नाहीये की भगवंत एक खूप मोठा आत्मा होते, नंतर एक चाकू घेतला आणि छोटे छोटे बारीक तुकडे केले आणि छोटे छोटे आत्मा झाले, असं नाहीये. कारण असं का नाहीये? कारण आत्म्याचे तुकडे करणं शक्य नाहीये. जर आपल्या आत्म्याचे तुकडे करणं शक्य नाही तर परमात्म्याचे तुकडे करणं कसं काय शक्य आहे? तर या मुद्द्याकडे प्रभुपाद आपल्या इथं लक्ष घेऊन जातात तात्पर्यामध्ये. मग यांचं वैष्णवांचं काय उत्तर आहे? की मायावाद्यांकडे उत्तर नाही की आत्मा कसा काय, ब्रह्म कसं काय मोहित झालं किंवा परमात्म्याचे तुकडे केले जाऊ शकत नाही, मग कसा काय आत्मा असं झाला? तर आपलं उत्तर काय आहे की वैष्णवांचं उत्तर काय आहे की जीवशक्ती ही भगवंतांची एक शक्ती आहे आणि अंतरंग शक्ती आणि बहिरंग शक्तीच्या मध्ये कार्यरत आहे. म्हणून जीवशक्तीला तटस्थ शक्ती पण म्हटलं जातं. तटस्थ असल्यामुळे, तटस्थ म्हणजे तट, जसा समुद्राचा जो किनारा असतो कधी कधी पाण्याखाली येतो, कधी कधी कोरडा होतो, जशी लहर येईल जाईल तसं ही जीवशक्ती आहे
ती तिच्या आपल्या स्वेच्छेनुसार ती अंतरंग शक्तीच्या प्रभावाखाली येऊ शकते किंवा बहिरंग शक्तीच्या प्रभावाखाली येऊ शकते. जेव्हा जीवशक्ती भगवंताला विमुख होते आणि बहिरंग शक्तीच्या प्रभावाखाली येते तेव्हा ती मोहित होते आणि तेव्हा ती स्वतःला शरीर समजायला लागते. तर हे आपलं वैष्णवांचं उदाहरण याचं उत्तर आहे. तर जीवशक्ती मोहित होणं हे शक्य आहे, कारण जीवशक्तीचं काय म्हणता येईल की पोझिशनच अशी आहे की अंतरंग आणि बहिरंग दोन्हीच्या मध्ये आहे, म्हणजे ती मोहित होण्यासाठी पात्र आहे, परंतु ब्रह्म किंवा परब्रह्म मोहित होण्यासाठी पात्र नाहीये. तर हे थोडंसं दोन्हीच्या तत्वज्ञानामधला फरक आहे. आणि आत्मा आणि अग्निकणाचा आपण जे आधी पण भरपूर चर्चा केली की जसं प्रकाशामध्ये जी कणाची थेरी आहे, एक एक कण म्हणजे कणापासून प्रकाश बनतो, तसं भगवंतांच्या प्रकाशाचा एक एक कण म्हणजे आत्मा आहे. आणि आधी आपण समुद्राच्या पाण्याचा थेंब आणि समुद्र हे चवीनुसार खारट आहेत, परंतु पाण्याचा थेंब समुद्र आहे असं म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे अग्नीचा कण पण गरम असेल, प्रकाशित असेल, परंतु अग्नीचा कण मी पूर्ण अग्नी आहे असं म्हणू शकत नाही. तर हे एका जीवात्म्यामध्ये आणि भगवंतामध्ये काय भेद आहे त्याचं थोडक्यात वर्णन केलं.